राजकारणामध्ये गोड बोलावं लागतं, सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं, असं मी त्यांना नेहमी सांगायचो. ते म्हणायचे गोड बोलायला मला जमत नाही, ते तुमचा मार्ग आहे, मी जे आहे तेच सांगणार. मी एखाद्या मिटिंगच्या आधी सांगितलं की हे आता अमक्या अमक्या जिल्ह्यातले अमक्या अमक्या तालुक्यातले येत आहेत, थोडं शांतीनं घेऊ आणि नंतर आपण हँडल करू, मला सांगायचं आहे, आत्ताच सांगणार मी. एवढा ठामपणा मी महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही नेत्यामध्ये आजपर्यंत बघितला नाही. जे असेल ते समोर आणि रोखठोक. आणि म्हणून अजितदादांना दादांच्याबद्दल एक घोषणा असायची, मी मगाशी सांगितलं, एकच वादा अजितदादा. आणि ते खरंच होतं की महाराष्ट्रातल्या सगळीकडं आम्ही जिथं जिथं त्यांच्यावर गेलो, जनतेला ही खात्री असायची आणि म्हणून जनताच घोषणा द्यायची, एकच वादा अजितदादा.